सत्य, प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा SP न्यूज इंडिया आणि मी संभाजी पगार. नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. आज आपण बोलणार आहोत त्या व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांनी संकट काळातही लोकांची साथ सोडली नाही. होय, आपण बोलत आहोत न्यायडोंगरी गटाचे लोकनायक, जनतेचे आधारस्तंभ सुभाष नाना कुटे यांच्याबद्दल. कोरोना काळ, सगळे घरी थांबले होते, पण मैदानात उतरले होते फक्त काहीच योद्धे. आणि त्या योद्ध्यांमध्ये सर्वात पुढे होते सुभाष नाना कुटे. जेव्हा लोकांना ऑक्सिजन मिळत नव्हता, जेव्हा रुग्ण रुग्णालयाच्या दारात जीव मोजत होते, तेव्हा सुभाष नाना स्वतः मैदानात उतरले. हातात सॅनिटायझर, चेहऱ्यावर मास्क आणि मनात लोकसेवेची ज्वाला. स्वखर्चातून रुग्णांना अन्न, औषधं, बेड आणि उपचारांची व्यवस्था केली. हे केवळ काम नाही, हे समाजसेवेचं व्रत आहे. कोरोनानंतर आली अतिवृष्टीची संकटं. गावोगाव पाणी भरलं, शेतं वाहून गेली, घरं उद्ध्वस्त झाली. पण नाना मागे हटले नाहीत. त्यांनी पावसात भिजत, चिखलातून चालत प्रत्येक घरात पोहोचून विचारपूस केली, अन्नधान्य आणि वस्त्रांचा पुरवठा केला. लोक म्हणाले, हा आमचा नेता नाही, हा आमचा माणूस आहे. आणि जेव्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले, कारण पीक कर्ज मिळत नव्हतं, तेव्हा नाना फक्त बोलले नाहीत, ते उपोषणावर बसले. शेतकरी जगला तर देश जगेल, असं सांगत त्यांनी आपल्या न्यायडोंगरी गटात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिला. दिवस असो की रात्र, नाना सदैव उपलब्ध राहिले. रस्ते खड्डेमुक्त व्हावेत म्हणून स्वखर्चातून मदत केली. विकास कामांसाठी निधी उभा केला. आणि आज न्यायडोंगरी गटात लोक म्हणतात, कुटे नाना बोलत नाहीत, काम करतात. हेच त्यांचं ब्रीदवाक्य. समाजकारण नव्हे, तर लोककारण करणारा नेता म्हणजे सुभाष नाना कुटे. जनतेसाठी जगणं, जनतेसाठी झगडणं हा त्यांचा धर्म. आणि हा धर्म निभावण्यासाठी ते आजही रस्त्यावर आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत न्यायडोंगरी गटातून नाना रिंगणात उतरले आहेत. पण ही लढाई सत्तेसाठी नाही, ही लढाई आहे विकासासाठी, विश्वासासाठी आणि नव्या परिवर्तनासाठी. कारण नाना कुटे म्हणतात, वचन एक दिलं की पूर्ण न झाल्याशिवाय शांत बसत नाही. हीच त्यांची ताकद आणि हीच जनतेची श्रद्धा. म्हणूनच या निवडणुकीत न्यायडोंगरी गटात आवाज एकच घुमतो, काम बोलतंय, नाना जिंकतायत. लोकशाही माझा SP न्यूज इंडियासाठी मी संभाजी पगार.